देवाची प्राप्ती हवी असेल तर संतांचे पाय धरा, धरावे संताचे ते पाय. आणि मग एकदा साधू भेटल्याच्या नंतर, साधूचे पाय धरल्याच्या नंतर देवाची प्राप्ती होईल नवल नाही, मग सगळी काही साधनं प्राप्त होतात. आणि ही साधनं प्राप्त झाल्याच्या नंतर तुम्हाला त्रास देणारी जी बंधनं आहे ती सगळी तुटून जातात. तुटती भवाची बंधने. शास्त्र, वेद आणि पुराण, वारकरी संप्रदायानं जास्त अंतःकरणात कोणाला धरलं असेल तर पुराणाला धरलंय. वेद गिवार नाही, काठिण्य वेदामध्ये सर्वसामान्यांना कळणं शक्य नाही. पण ती वेद सुद्धा म्हणतात संताविने प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही. म्हणून मध्ये जे बचर बचर करणाऱ्या लोकांनी जरासं ध्यान धरून ऐकलं पाहिजे की वेद सुद्धा म्हणतात की साधूशिवाय देव प्राप्ती होत नाही. तर मग कशाला दुकानं मांडिता तुमचे? विठाला विठाला. शेवट काय गोड आहे? एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. ज्या काही इच्छा असतील सदाचारी, ज्या काही भावना असतील सात्विक, ज्या काही कल्पना असतील देवमान्य, अशा सर्व इच्छा आणि मनोरथ पूर्ण करण्याची ताकद फक्त संतात आहे, ती देवात सुद्धा नाही. विठाला विठाला. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली ही जुनी परंपरा. किती वर्ष? 50व. वा. गेल्या 50 वर्षापूर्वी धर्माची पताका तुमच्या धानोरा नगरीतल्या तुमच्या पूर्वजांनी लावली. 50 वर्षापूर्वी ज्यांनी सप्त्यामध्ये गोडसा सहभाग घेतला असेल त्याच्यातली 10-5 लोक नसतील सुद्धा, ते कालवश असतील, ती देवाच्या दरबारात पोचली असतील. महाराज ती शरीरानं जरी नसतील तरी त्यांच्या समाधीच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. कारण याच्याकरता प्रणिपात करतोय, तुमच्याकडे पैसे भरपूर झालेत, तुम्हाला चोंभाळीत नाही असा विषय नाही, पण तुमच्या पूर्वजा इतकं चोंभाळणार नाही, कारण माझ्या गोळ्या संपल्या नाही. विठाला विठाला. कारण तुमच्याकडे प्रचंड पैसे झाल्यामुळे तुम्ही मोठा सप्ताह केलाय, पण 50व नाव देण्यासाठी ही तुमची ताकद नाही. या तुमच्या पूर्वजांमुळं तुम्हाला सप्त्याला 50 वर्ष नाव देता आलं, ही तुमच्या बापदाद्यांची ताकद आहे. विठाला विठाला. आणि दुसरा एक मुद्दा मांडतोय, माणसं पैशावाले झाल्यावर मला राग येतोय असा विषय नाही. मला पण पैसे आवडतात ना, आणि पैसे आवडत जावा. पण कारण सांगतोय, 45 वर्षापूर्वी तारुआप्पा, पंडित भाऊ, सगळ्या लोकांकडे गहू असतील का त्यावेळेला? होय राजभाऊ, असतील गहू. 10 घरं जर ठोकले तरी एक पोतभर गहू गावसायचे नाही. ठोकणे म्हणजे मारणे. तरी 1 क्विंटल भर गहू सापडत नसतील. पण 50 वर्षापूर्वी कन्या आंबाड्या घुगऱ्यावर ही परंपरा सुरू केली. त्या पूर्वजांना पुनश्च एकदा प्रणाम करतो. त्या 50 वर्षापूर्वी, 30 वर्षापासून 50 मागचे, 30 ते मागचे 50, या काळात ज्या ज्या लोकांनी कीर्तन केलेत त्याच्यातले अर्धे कीर्तनकार पायी पायी येणारी होती. पायी 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 पायी. खरं तर त्यांच्या पायात चांगली बुटं नसतील, चांगल्या चपला नसतील, मला असं वाटतं इतकी पांढरी धोतर पण नसतील. आणि त्या परिस्थितीत त्यांनी तुमच्या इथं भाकरीवर कीर्तन केली. त्या कीर्तनकारांच्या चरणी सुद्धा गिरगावकराचा नाकाचा आणि कपाळाचं कातड घाशेपर्यंत प्रणाम. आणि राहिला मुद्दा, तुम्ही आता 50वा केला, याबद्दल तुमच्याकडे भरपूर प्रचंड पैसा अर्थ आला, तुम्ही कष्ट करता, आणि तो अर्थ इतरत्र न खर्चिता धर्माच्या कार्याकरता खर्चिता, त्याबद्दल तुमच्या धानोरा नगरीतील गावात जितकी माणसं असतील, जेवढ्या आडनावाची असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. नाव कोणाचंच माहीत नाही. विठाला विठाला.
आज ज्यांचं यजमानपद आहे शामराव दादा साळुंके, बरोबर आहे, सरपंच, आजचं यजमानपद त्यांच्याकडे शामराव दादांकडे, त्यांनाही धन्यवाद. तारखीच्या संदर्भात मला वाटते महाराज तुम्ही काय नाव, मनोहर महाराज अजयकडे बोलत होते, गरजा महाराष्ट्र चॅनल आहे त्यांच्याकडे, आणि तारीख मला वाटते 8-9 महिन्यापूर्वी घेतली, तेव्हापासून कोणाचा फोन नाही काय नाही, डायरीवर लिहिलेली होती तारीख. आम्ही 3 महिन्यापासून बेजार आहेत, धानुरं कोणतं धानुरं कोणतं कोणतं धानुरं पत्ताच नाही. ज्या दिवशी इथे एका कीर्तनाला आलो तिथंही पाऊस आलं, गेलो तर आम्ही घरी, तिथं कळालं हे धानुरं आहे. पण योग चांगला, मला काय फांद्या बदलायचा नाद नाही म्हणून कीर्तन व्हाले. हो, नाहीतर फांद्या बदलल्यावर आजचं घर रिकामं राहिलं असतं, मी दुसरीकडेच गेलो असतं. तसं करत नाही, कारण इतका ताण घ्यायचं काम नाही. हौद भरून जेवारी येईन, बायको एकच आहे त्याच्यामुळे खूप ताण घेत नाही. विठाला विठाला कोणी फोन नाही काय नाही, पण चला आंधळ्याच्या गाई देवळी तो देव म्हणला असं बाळ्या नको घेऊ कुठलं कीर्तन, फोन येऊ की न येऊ, पण जाऊ दे ठेवू रिकामं घर. भगवान राजुरेश्वरांची कृपा, या परिसरातला यती योगी जपी तपी संन्यासी अनुरागी महात्मा निष्ठावंत वारकऱ्यांची कृपा, या सर्वांच्या कृपेनं चालत असलेला तुमचा धानोरा नगरीतील हा अन्नदानाचा आणि नामाचा यज्ञ, अखंड हरिनाम म्हणजे भजनाचा यज्ञ, आणि या परमपावन नामयज्ञामध्ये आजच्या 5व्या दिवसाचा कीर्तन करण्याचं योग मला येतोय. माझं परम भाग्य आहे. भगवान राजुरेश्वराच्या कृपेने, भगवान राजुरेश्वराच्या वास्तव्याने पुनीत असलेला हा परिसर, विघ्नहर बाप्पांच्या वास्तव्याने पुनीत असलेला हा परिसर, आणि या परिसरात मला कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं परम भाग्य. भगवान राजुरेश्वरांचं वर्णन का करतोय? भगवान राजुरेश्वरांच्या बाबांनीच या संप्रदायाची स्थापना केली. भगवान शिवशंकरांनी एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, म्हणून त्या राजुरेश्वराच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. पुनश्च एकदा या परिसरातल्या साधू संतांना वंदन करतो. माझ्या अभंगावर येतो मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे दत्त महाराज, जाधव महाराज गोड, तुमचं मृदंग क्षेत्रात प्रभुत्व आहे, तुम्हाला प्रणाम. गायन क्षेत्रातलं गोडसरत्न असलेले आदरणीय सदानंद गुरुजी असतील, आदरणीय आमचे तोडीस-तोड पवार गुरुजी असतील, आदरणीय या परिसरात खूपशी ज्यांची माझी भेट व्हायची अशा आदरणीय भोपळे महाराज असतील, बाजूचे कोलते महाराज असतील, आणि दत्ता महाराज. महाराज ही अधिकारी लोक आहे ती खाली बसलेली. आमचे कीर्तन तुम्ही ऐकत असताना, पण हे ओरिजिनल भट्टीत भाजलेले सोने येते, चांगल्या महात्म्याकडे शिकलेली महाराज लोक आहे ती, इतकं लक्षात ठेवा. विठाला विठाला आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली सर्व श्रोते जनार्दन, तुम्हा श्रोत्यांच्या चरणी प्रणाम करतो. आमचे सरपंच प्रकाशराव सोबत आलेत. आज आमची गाडी दुसरीकडे गेलती, कोल्हापूरला मुलीला ॲडमिशन द्यायचं होतं, म्हणून आमच्या रमेशनं मला इथपर्यंत आलं, नाही तर आजेल यावं लागलं असतं. रमेशलाही धन्यवाद. या मंडपामध्ये ज्यांनी अखंड वारकरी संप्रदायाची सेवा केली अशी कोणी एखादी व्यक्ती असेल, मला नाव माहीत नसेल तरी पण त्यांच्या चरणी प्रणाम करतोय. विठाला विठाला. साऊंडवाले दादा तुलाही धन्यवाद रे राजा, चांगलं चालवा तुझं पण. वा वा, योग असा आला. देवाची जर प्राप्ती पाहिजे असेल तर साधू भेटणं गरजेचं आहे. काही अधिकारी लोकांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर काही गोष्टी दुर्मिळ येतात. त्याच्यात सर्वात दुर्मिळ कोणतं असेल तर हे शरीर, हे शरीर दुर्मिळ आहे. आणि आधा कदा जर हे मानवी शरीर भेटलं तर या शरीराला गरज आहे साधूची. साधूचे बाजार येत, महाराजाचे बाजार येत, बाजार जत्रा आहेत महाराजाच्या, पण उद्धार करणारे साधू दुर्मिळ येत. उद्धार करणारे साधू
दुर्मिळ. जत्रा आहेत महाराजाच्या, जत्रा. बाजार भरल एखाद्या वेळेस आमचा, पण उद्धार करणारा साधू मात्र दुर्मिळ. योगी असतील, तपी असतील, सिद्ध असतील, अनुरागी असतील, पण निर्मळ योगी सापडणं दुर्मिळ आहे. योगी आणि निर्मळ. निर्मळ अंतकरणाचा म्हणजे ज्याचा अंतकरण निर्मळ त्याचं होऊ शकतंय. ज्याच्यातले 6 बाजूला गेले तो निर्मळ, आणि तो भेटला की जीवनाचा उद्धार आहे. आणि तसे साधू दुर्लभ आहेत. हे दुर्लभजी बहु अवघड, आणि महात्मा भेटला की माणसाला देव भेटत असतो. आतापर्यंत साधूच्या विरहित देव भेटलाय असा जगात एकही व्यक्ती नाही. मला त्याचं नाव सांगा, जो नाव सांगेल त्याच्या बुटाचं मंदिर बांधतो. साधू शिवाय देव नाही भेटत. हा, भेटतच नाही. कोण आहे वेद, कोण आहे शास्त्र, कोण आहेत पुराण? भंगिऱ्यानं लिहिलेली पुस्तकं का? महाराज 3 जण पंढरपुरातल्याची आरती करतात. निरांजन भय सकल सुधा मदी भय व्याप्त निजायन्ते वेदन भूषित कलत्रयो मिम शास्त्राणाम सकल जनो मिम शास्त्राणाम सकल जनो मिम शास्त्राणाम सकल जनो. वेद शास्त्र आणि पुराण ज्याची आरती गातात तो जगाचा बाप आहे. आणि तिन्ही सांगतात साधू शिवाय विश्वाचा बाप सापडत नाही. साधूच्या ताब्यात ते, साधूच्या ताब्यात देव नाही भेटत. आतापर्यंत कोणाला भेटलंच नाही. देव जर पैशानं भेटला असता तर ढवळ्या कपड्यावाल्यानं कामाला ठेवला असता. आपले नाही ढवळे कपडे, ज्याला माहीतच नाहीत आपल्याकडे किती पैसे आहेत, त्याच्या बंडलाचे रबलं जाग्यावर इतळले तरी पण त्याचे त्या बंडलाला हात लागत नाहीत. ते ढवळ्या कपडेवाले. आपल्याला कसं म्हणता येईल मोठं? आपण रोज 2 गावचं खातो. आम्ही कसं काय इथून ढवळ्या कपड्यावाले? त्यानं कामाला ठेवला असता. ज्याच्याकडे गडगंज पैसे आहेत त्यानं कोंडून ठेवला असता आणि सर्वसामान्याला पाहण्यासाठी तिकीट लावलं असतं. पण पैशावाल्याला भेट नाही. एक जण म्हणला देव ज्ञानाला भेटतोय, तू सुंबळेस. त्या गोळ्या संपल्यात. ज्ञानाला देव कसा सापडेल? ज्ञानी म्हणजे विद्वान. विमान तयार करणारा तुमच्या जिल्ह्यात माणूस आहे का? मग विमान तयार करणाऱ्या विचारावर तुला देव भेटलाय का? तर हे माईक तयार करणाऱ्याला विचारावर ते विद्वान नाही का? त्याला विचारावर तुला देव भेटलाय का? तर हे साऊंड तयार करणाऱ्याला विचारावर देव भेटलाय का? तर हे मोबाईल तयार करणाऱ्याला विचारावर त्याला तुला देव भेटलाय का? कमी विद्वान आहेत काय? हा, हे लाईट तयार करणाऱ्याला विचारावर देव भेटलाय का? हे कमी विद्वान आहेत का? नाही नाही नाही. देव फक्त साधकाला भेटतोय. आणि साधकानं जर परमिशन दिली तर मग पुढच्याला भेटतोय. पण साधक भेटणं गरजेचं. सोपी व्याख्या सांगू का? पंढरपुरातल्या मालकाकडे गेलं की पंढरपुरातल्या मालकांचे भक्त आहेत गरुड महाराज. आधी त्यांच्यापाशी कान धरावं लागतंय. कान धरून या. हा, तिथं कान धरावं लागते. आणि मग गरुड महाराज सांगते देवा हिशाबात हे घ्या जवळ. नाही तर फुगिरायला गरुड सांगते ते खुनीत डोळ्यानं दे फेकडून. असे तर लय लोळायलेत पंढरपुरात. हो, काही काही माणसं 2च मिनिटात दर्शन घेऊन बाहेर येतात. काय मग पावर आहे, काय मग पावर आहे. अरे तू याच्या पावरवर 2 मिनिटात दर्शन घेऊन येतो, पण विटेवरचा तू या बापाला भेटत नाही इतकं लक्षात ठेव. विठाला विठाला. देव विटेवरचा मालक भेटायचा असेल तर साधूची परमिशन लागती, परवानगी लागती, त्यांचं पत्र लागतंय, त्यांचा फॉर्म लागतंय, त्यांची अनुमती लागते तर देव भेटतोय. ऐका पुरावा ऐका. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा राज्याभिषेक सुरू झाला. एकदा मोरडा मुहूर्त चुकलं होतं. ते मुहूर्त असं चुकलं म्हणले की मारुती रायला कुठं बसवायचं ठिकाणच चुकलं होतं. याच्याकरता राज्याभिषेकाची पत्रिका फाडून टाकली.
पंढरपुरातल्या मालकाची 7वी अवताराची. रामायणात पाहू नका, दुसऱ्या पुराणात पहा. रामायणात पाहिल्यावर पुन्हा म्हणतील बाळ्या काही बी सांगतो, हे बी असे बीच किनारले झालीत. त्याच्यामुळं आत्ताच वकालत आपली की दुसऱ्या पुराणात पाय. भरपूर पुराण आहेत. तुला 1000 वर्ष आयुष्य भेटलं तरी पुराणं संपत नाहीत, ग्रंथ संपत नाहीत. एवढी मोठी संपदा आपल्या भारत देशात आहे. जरा चांगलं वाची जाय. नुसतं व्हॉट्सअप पुराण सांग जाऊ नको सुंबळ्या. विठाला विठाला विठाला. फाडली एकदाची पत्रिका, पुनश्च राज्याभिषेकाची पत्रिका तयार झाली. 56 देशाच्या राजांना पत्रिका गेली. योगी, तपी, सिद्ध, अनुरागी या सगळ्या लोकांना पत्रिका गेल्या. 56 देशाच्या राजांना पत्रिका. पत्रिका एका वारकऱ्याला द्यायची होती, पण त्या वारकऱ्याला मठ नाही, घर नाही, दार नाही, कुठं राहतोय पत्ताच नाही. जगातला 1 नंबरचा वारकरी. त्या वारकऱ्याचं नाव मारुतीराय. गुरुजी त्या वारकऱ्याला पत्रिका द्यायची, पण द्या कुठं, कुठं द्या, कुठं द्या पत्रिका. पत्ताच नाही ना, संपर्कच नाही, कुठं द्यायचं पत्र. किष्किंधेचा राजा, किष्किंधेच्या राजाला पत्र पाठिलं, पत्रिका दिली आणि त्याच्या सोबत एक पत्रिका पाठिली. त्या पत्रिकेवर मारुतीरायचं नाव होतं. ते नाव होतं सुवर्णाक्षरातलं. कल्पना कोणाची असेल माहिती आहे का? जगाच्या माईची. सीताई साहेबानं मारुतीरायची पत्रिका सुवर्णाक्षरातल्या लावली होती. कारण सीताई साहेबाच्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवायची ताकद मारुतीरायत होती. म्हणून आई साहेबाने विचार केला, त्या मारुतीरायची पत्रिका, त्या वारकऱ्याची पत्रिका, त्या संतांची पत्रिका सुवर्णाक्षरातल्याची. किष्किंधेच्या राजाला पत्रिका देऊन टाकली आणि त्या पत्रिकेच्या खाली लिहिलं, कळावे किष्किंधा नरेश, एवढी मारुतीरायची पत्रिका तुम्ही सुपूर्द करा. हे आमचं तुमच्याकडं काम. हात जोडे. हो. किष्किंधा नरेशानं सांगितलं, वानरांची सभा घेतली. अरे हनुमंत कुठं सापडतील, पताच नाही. त्याच्यापैकी एक वानर होतं. त्या वानरांचं नाव होतं यतिदंत. साक्षीदंताचा भाऊ, राजेभाऊ. साक्षीदंताचा भाऊ यतिदंत, भयदंत, अजून 9 जण आहेत. घरी गेल्यावर पहा मोबाईल. चांगल्यांची नाव लक्षात ठेवत जा, भंगिऱ्याची कोरून ठेवता. चांगल्यांची, या लोकांची नावं घेतल्याच्या नंतर पाप संपत आहे. घेता सज्जनाची पुण्यवन भोपळे महाराज. नदीत पडल्यावर चांगला भोपळा असल्यावर माणूस बुडत नाही बरं. नका का नाव भेटन, पण चांगला भोपळा कमराला बांधला की माणूस बुडत नाही. आडनाव जरी भोपळे असतील तरी प्रमाण गोड दिले. नथुराम बाबा म्हणायचे कोटीची नोट. गोड गोड गोड. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. कधी कधी चांगल्यांचं नाव घेत जा. तुम्ही चांगले त्याला म्हणतात ज्याला भारीची गाडी आहे, ज्याच्या इथं लय मोठे पैसे आहेत. एकादशच्या दिवशी काळी पिशी घेऊन जा तू. कारण आपले मेंदूच तितके सुपर नाहीत ना, पॉवरबाज नाहीत ना कोणाला चांगलं म्हणावं. याच्यासाठी वानर अधिकारी होते. किती अधिकारी सांगू, विषयांतर होते तरी सांगतोय. महाराज, या वानरांच्या संगतीमध्ये मांस खाणाऱ्यांचा उद्धार झाला नवल नाही, मांस खाणाऱ्यांचा उद्धार झाला नवल नाही. लंकेमध्ये 8 राक्षस असे होते की ते मांस खात नव्हते, ते आस्ती खात होते. भक्षंती आस्ती पंजरा हा नैवम गांजा कसम लिखितम. आस्ती खात होते, भक्षंती आस्ती पंजरा हा. 1 वर्षभर जरी हाड पाण्यात उकळले तरी ते विगरत नाहीत भोपळे बुवा.
पण पोटात टाकल्याबरोबर ते हाडं विगरत होती. अशी 8च राक्षस होती. त्याच्यानंतर सर्पाच्या पोटात अस्थि विगरत्यात. बंदा प्राणी खातो, उंदीर असेल, बेंडूक असेल, काही काही असे आहेत की त्यांच्या पोटात त्या अस्थि विगरत्यात. मग हाडं खाणाऱ्या राक्षसांचा सुद्धा उद्धार झाला. कोणाच्या संगतीत? वानरा. कपी कुळ उतारिले मुक्त केले राक्षसा, कुळ उतारिले मुक्त केले राक्षसा, कपी कुळ उतारिले मुक्त केले राक्षसा, उतारिले मुक्त केले राक्षसा. चांगले 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 माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले. कपी कुळ उतारिले मुक्त केले राक्षसा, कुळ उतारिले मुक्त केले राक्षसा, कपी कुळ उतारिले मुक्त केले राक्षसा. पापी राक्षसांचा सुद्धा उद्धार झाला. काय वंश असला वानरांचा. कधी कधी स्मरणात ठेवा यांची नावं. नुसती रामनवमी आली की भगवा झेंडा, खिशाला बिल्ला, माईकोर आला की जसा धर्म याच्या आजानच निर्माण केलता. हे नाटक केल्यानं धर्म वाढत नसतो. नाटक्या धर्म वाढविण्यासाठी ज्यांनी धर्मासाठी बलिदान दिलंय त्यांना हृदयावर कोरून ठेवा, तर धर्म उंच जाईल. विठाला विठाला. मारुतीरायाची पत्रिका सुवर्ण अक्षरात इथपर्यंत आलो. यतिदंत नावाचा वानर आहे. त्या वानरानं सांगितलं, प्रभास क्षेत्रावर एक चंदनाचं झाड आहे, बावणी या चंदनाचं, आणि त्या चंदनाच्या झाडाच्या फांदीवर बसून मारुतीराय भजन करतात. चंदन बी कोणते बघा, रक्तचंदन नाही, ब्रह्मचंदन नाही, मलया निळू सुद्धा नाही, बावणी. कारण ज्याच्यामुळं देव माहीत झाला त्याच्या नावाची पत्रिका कमरेल नाही खोसायची, गळ्यात बांधली. हे वानराला कळत होतं, हे पाला खाणाऱ्याला कळत होतं, हे तूप साखर खाणाऱ्याला सुद्धा कळणं. हो, पप्याच्या पोराच्या लग्नात पत्रिका मोठी छापली, खपक्या गणपती छापला, हा, आणि दिली फेकाडून कुठं बी पत्रिका. लाज वाटायला पाहिजे, लाज, आपल्याला लाज. आपण नुसत्या धर्माच्या गप्पा आणतो. एका चप्पलच्या कंपनीवाल्यानं आरबी शब्द टाकला, एक आरबी शब्द एका चप्पलवर टाकला होता भोपळे बुवा. एक आरबी शब्द गुरुजी, एकच आरबी शब्द. तर बंदी कंपनी जाळून टाकली त्यांनी. बंदी कंपनी 19 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो आरबी शब्द टाकलाच कसा? आमच्या इस्लाम धर्मात तो पवित्र शब्द आहे, आणि चप्पलवर टाकलाच. बंधी कंपनी जाळून टाकली. बंधी कंपनी, बंधी. हा, आपल्या सप्त्याच्या पत्रिका बस स्टँडच्या मुतारीच्या भिताडाला. हे पुरुषार्थ आहे आपला. आपल्या सप्त्याच्या पत्रिका एसटीच्या मागून वाचण्यासाठी तात्या इंचू व्हावं लागेल. त्या एसटीच्या शिडीवर चढावं लागेल आणि मग पाहावं लागल आज गिरगावचा बाळ आहे हो इथं. पत्रिका कुठं लावावं याची ताक्कल असावी. त्या पत्रिकेवर देवांचे फोटो आहेत, संतांचे फोटो आहेत, ज्ञानोबाराय तुकोबारायचे फोटो आहेत, मारुतीरायांची प्रतिमा आहे. कुठं लावा? विटेवरच्या मालकाची प्रतिमा आहे, काशीतल्या मालकांची प्रतिमा आहे. कुठं लावावा? सप्त्याला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही. गुण कोणाला आहे? चुक्काडीत नाही. किती लोकांनी तोडवायचे गहून तांदूळाचे. एकालाही धोरण नव्हते झाडून काढायचं. विठाला 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 चला. याच्याकरता आपल्याला गुण नाही. गळ्यातला खोटा बांधला, गळ्यात गळ्यात. यतिदंत आलात. हो, काय काम आहे? पत्रिका आली आपल्याला. कोणाची पत्रिका आहे? अयोध्येतल्या मालकांनी पाठवली. धाड दिशी उडी टाकली. अयोध्येच्या मालकाचं नाव रामा गड्याची आवडी मोठी. काय प्रेम राम प्रभू विषय, इतकं प्रेम. उडीच टाकली. पत्रिका पाहिली. सुवर्णाक्षरातलं नाव, सुवर्णाक्षरातलं नाव. मारुतीरायाला आनंद नाही वाटला, आनंद नाही वाटला. यतिदंतानं विचारलं, मालक
मुखिया होते ते वानरांचे मुखिया. मालक कोणालाही मालक म्हणी जाऊ नका. जरा जिबीला असा काटा टोचल्यावानी जरा टचका देत जा तिला. भंगिऱ्याला मालक म्हण जाऊ नका, किडी पडते जिबेला. लायक संपन्न व्यक्तीला मालक म्हणी जा, कोणालाही म्हणी जाऊ नका. एक तर आपले मायबाप मालक आहेत, एक तर विटेवरचा मालक आहे, एक काशीतला मालक आहे, आणि यांचे भजन करणारे अष्टादश संत मालक आहेत. पुन्हा कोण्याही भंगिरेला मालक म्हणे जाऊ नका. अन्यथा एखाद्या पवित्र परंपरेतली व्यक्ती, फड परंपरा असेल त्या परंपरेतल्या व्यक्तीला मालक म्हणी जा. कुठं बी कोणाचे बुटाड चाटायचे जिबेनं, हे गर्दा होईल सगळ्या डोक्यात. विठाला विठाला. येथे दंतानं विचारलं, मारुतीराय आपल्याला मालकाचं पत्र आलंय, पत्रिका आली, अप्रसन्न का? अरे माझ्या नावाची सोन्याच्या अक्षरात नोंद आहे, पण माझ्या सोंगड्यांना पत्रिका नाही ना, वानरांना पत्रिका नाही ना, वानरांना पत्रिका नाही. लक्षात ठेवा, संघटन किती मोठं होतं, एकोपा किती मोठा होता. म्हणून रावण मारुतीरायला भेट होता, म्हणून रावण मारुतीरायला भेट होता. बुवा संघटन आहे, संघटन आहे. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ, यांना पत्रिका आहे का? दुसरा लखोटा काढा, हे वाचा ना. त्याच्यावर लिहिल तर मारुतीराय सहपरिवारेशी यावा. तर आपल्याला सहपरिवार म्हणजे आपल्याला बायको असती राजभाऊ, आपल्याला लेकरं असतील. मारुतीरायला बायको होती का? नाही. मग यांचा परिवार कोण? 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगोळ. म्हणजे हे जाऊ द्या, यांचा परिवार कोण? वारकरी. मारुतीरायचा परिवार कोण? वारकरी. तुम्हा समस्त वारकऱ्यांना घेऊन या. वा, सोन्याच्या अक्षरात स्वतःचं नाव होतं, पण त्या पत्रिकेला इतकं पाहिलं नाही. सहपरिवारेचे या म्हणल्याबरोबर डोळ्यातल्या पाण्यानं पत्रिका धुतली. हो, खळा खळा डोळ्यातल्या पाण्यानं पत्रिका धुतली. काय प्रेम असेल वानराविषयी, काय प्रेम असेल त्या वारकऱ्याविषयी. किती पवित्र वारकरी होते. आता जे पाऊस पडतोय काय हो कालच्या पंधरवाड्यात, महाराज याच्यात आपलं पण पाप आहे आणि तुमच्या लोकांचं पण पाप आहे. आवेळी ज्या वेळेला निसर्ग प्रकोप करत असतो त्यावेळेला 2 सत्तेत पाप झालं समजायचं. एक राजसत्ता आणि एक धर्मसत्ता. धर्मसत्तेत पाप वाढलं आणि राजसत्तेत पाप वाढलं की देशावर संकट येत असतं. इतकं लिहून घ्या. हा, राजकारणी सुद्धा लोक पाप करतात आणि परमार्थातली लोक सुद्धा पाप करतात. कीर्तनकार तंबाखू खाऊन जर चालू कीर्तनात हो, आणि हा कीर्तनगार ज्या भागातला असेल तिकडं गारगुंडा पडतेल. आपण फक्त लोकायला सांगण्यासाठी आहेत. लोकायला एक सांगू का तुम्हाला, गुरुजी आपण त्या दिवशी भरवीरला बोललो होतो. तुमच्या भजनानं, तुमच्या पक्वादानं, आपल्या कीर्तनानं इतक्या लोकांत जरी एकाला जरी गुण येत नसेल तर यांच्या पाकिटानं आपले संसार खालून जळतील. देवा शपथ, खोटं सांगत नाही. माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, यायचे पैसे आपल्याला जाळून टाकतील, चालून टाकतील. एक तरी माणूस सुधरावा, एक तरी गुण सुधरू नये. एकानं तरी एक नवीन चांगला गुण अंतकरणात आणा. एका तरी बाईनं नवऱ्याचं दर्शन उद्यापासून घ्यायला सुरुवात करावं. एका तरी मुलानं मायबापाचं दिवसात एकदा दर्शन घ्यावा. एका तरी मुलानं, एका तरी बाईनं नवऱ्याचं दर्शन उद्यापासून घ्यावा. आणि एका तरी सुनानं सासू सासऱ्याला गरम स्वयंपाक द्यावा. 3 जर या सप्त्यात सुधारले तर आपल्या 3ही लोकांची फुटकी नाव तरंगती. इतकं लक्षात ठेवा. आणि बंध्या 8 दिवसात जर 3 नाही सुधारले तर आपले संसार कव्हा पेटतील काही सांगताच याचं नाही. आपली संपत्ती कशी मग माहितीये का? पन्हाळा वाट आली मोरी वाट गेली. हो, पाऊस बंग पडला, इतकं पन्हाळाचं पाणी पडलं की एवढा खड्डा पडला की त्या खड्ड्यात वाघारू पोहू लागलं. हो, आणि दुपारा विचार केला तर थापी भिजवायला पाणी नाही, छापी छापी चिलमीच्या खालून लावते ती. हा, ही परिस्थिती आपली होती कधी कधी. हा, हे कालचा जो पाऊस होता ही 2 सत्तेतलं पाप आहे. पण चैत्र महिन्याच्या तृतीयेला एका वारकऱ्यानं पाऊस पाडला होता. त्या वारकऱ्याचं नाव आहे गंधमादन नावाचं वानर. पाणी कमी नाही,
समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसाचा. पंडित भाऊ, समुद्र आहे चौकून, पण खारं पाणी आहे ना, पेता येत नाही ना. प्रजन्यो वरुणो भवस्थिरं प्राप्तो यत जलायाः शुद्धो भव व्याप्तिं गुडा शर्करा यत् पचन्ति भवाम जठरा नलो तृप्तावसायाम. ते पाणी मात्र पावसाचं आहे. आणि चैत्र महिन्याच्या तृतीयाला गंधमादनानं पाऊस पाडला. आणि या देशातल्या तृतीय पंथ्यानी चैत्र महिन्यातल्या अष्टमीला पाऊस पाडला होता. 3.5 वर्ष पाऊस नव्हता एका गावात. चौकड पाऊस पडायचा आणि त्याच गावात पडत नव्हता. 3.5 वर्ष पाऊस नाही. या देशातल्या तृतीय पंथ्यानं पाऊस पाडला. तृतीय पंथ्यानं. त्या तृतीय पंथ्याचं नाव गाथ्यात आहे. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी आभेदू हरीचे पायी. गाथा जरा अर्थ मी तुम्हाला नाचण्यापासून रोखलं का? हरिपाठात इतके नाचा, धोत्र ओले झाले पाहिजे, पण कीर्तनात मात्र अर्थदृष्टी ठेवून ऐका. उद्या भविष्यात बाळ्या मेल्यावर तुम्हाला कीर्तन करायचे. विठाला 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 इने कार्यानं तर कधीच डुलायचं नाही. ढिकचॅक 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 असं करायचंच नाही. काही न तर स्टेज मोडे इना घेऊन जाताना काय नवीन नवीन परंपरा, काय 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 ह्या असल्या परंपरा आपल्या नाहीत राजेव. आपली लय भारदस्त परंपरा आहे. विठाला विठाला. पण मी कोणालाही वाईट वणीत नाही. तुमच्यातल्या 2% लोकांकडे चुकीचे पैसे आलेत पापाचे, म्हणून ह्या नवीन परंपरा तुम्ही राबवल्यात. विठाला विठाला. डोळ्यातल्या पाण्यानं पत्रिका धुतली. यतिदंतानं सांगितलं कधीचा कार्यक्रम आहे. आजपासून 9व्या दिवशी प्रभूचा राज्याभिषेक आहे. आपल्याला सगळ्याला जायचंय. हरिप्राप्तीशी उपाय सांगतोय. साधू शिवाय देव भेटत नाही, इतकं लक्षात ठेवा. 9व्या दिवशी राज्याभिषेक आहे. यतिदंतानं मान खाली घातली. 2 महिने झालं आमच्या दादाची भेट नाही. भयदंत. आणि 9 दिवसात जर नाही आला तर दादाला देवाचा राज्याभिषेक पाहायला भेटत नाही. मारुतीरायन सांगितलं कुठं बी असू दे मी पत्रिका देतो. यतिदंतानं सांगितलं मालक तुम्हाला पत्रिका देण्यासाठी अयोध्येतल्या मालकांनी किष्किंधेच्या राजाला पत्र पाठवले आणि त्यामार्फत तुम्हाला पत्रिका, मला माहीत होतं तुम्ही इथे येत म्हणून तुम्हाला पत्रिका आली. आमचा दादा कुठे तुम्हाला काय माहिती आहे? मारुतीरायनं तोंडावून हात फिरीला. काळजीच करू नको, माझ्या भुभुक्कारात सगळ्यांना आवाज जातोय. गुरुजी मारुतीरायनं भुभुक्कार केला की त्रिभुवनात आवाज, त्रिभुवनात आवाज, त्रिभुवनात आवाज. 3ऱ्या दिवशी सगळे वानर प्रभास क्षेत्रावर. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगोळ. सगळ्यांना सांगितलं आजपासून अमक्या दिवशी राज्याभिषेक आहे आणि जाण्यासाठी 3.5 दिवस लागतात. आपल्याला पायी जायचे. त्याला का विमानं होते, का गाड्या होत्या, का रथ होते, का शिबिका होत्या, का पालख्या होत्या, का घोडे होते, का हत्ती होते? पायी पायी निघाली फौज पाटा. अयोध्येच्या दिशानं हत्तीवर सोन्याची अंबारी ठेवलेल्या 40-40, 50-50, 70-70, 1.25 क्विंटल म्हणजे 125 किलो सोन्याच्या अंबारीत बसलेले राजे राज्याभिषेकाकरता अयोध्येकडे रवाना आहेत. कोणी घोड्यावर, कोणी पालखीत, कोणी शिबिकेत. 56. आता राजा म्हणल्यावर गरीब नसतोच. ही सगळी निघाली, पण ही वानर रस्त्यानं चालली. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा राज्याभिषेक कोण्या महिन्यात झालता सांगता येईल का? किती रामायण ऐकले तुम्ही बरं? किती रामायणकार मेल्यावर तुम्ही सुधरताना मला गोळी घाला पहिली. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा राज्याभिषेक कोण्या महिन्यात झालता माय सांगता का तुम्ही? नुसते वाटीभर तांदूळ, वाटीभर गळू आणि वाटीभर डाळ आणि एवढा मोठा कापूस, भस्माचा गोळा. हो, घिरकात द्यायला पाहिजे होता तुझ्याकडे गांधीजीचा एक. काही मिळ नाही.
याचं कारण सांगू का? तुम्हाला मेळ नाही याच्याकरता आमचं शिजत आहे. यायनं जर ध्यानात धरलं ना तर आम्हाला गट्टू उचलायला मुंबईला जावं लागन. चलो उचला गट्टू. तुमचं काम झालंय चोर पंक्चर. दुकानात गाडी नेली की पंक्चर सापडणं, घरापुढं गाडी लावल्यावर हवा राहीने. दम नाही कीर्तन ऐकायला, दम नाही रामायण ऐकायला, दम नाही भागवत ऐकायला, दम नाही शिवपुराण ऐकायला. छाती टोकून सांगतो आमच्या सप्त्यात 2.25 कोटी खर्चले. रुपड्या गुण नाही आला तुला, 5 कोटी खर्च हो. ते एक शेगडीव टाकल्यासारखे झाले पैसे. विठाला विठाला. गुण कशाला म्हणायचं माहिती आहे का? पुन्हा एकदा सांगतो, एका तरी बाईनं उद्यापासून नवऱ्याचं दर्शन घेत जा. एका तरी बोरानं मायबापाचं दर्शन घ्या. एका तरी सुनाला जरशी लाज वाटू द्या. सासऱ्याची संपत्ती हिसकून घे, पण 2 टाइम सासू सासऱ्याला भाकर दी. तुमच्या गावावर ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा होईल. विटेवरच्या मालकाची कृपा होईल. काशीतल्या मालकांची कृपा होईल. आणि तिसरा एक मुद्दा सांगतो, तुमच्या गावात ज्याच्या गळ्यात माळ नाही अशा तरुणानं एकानं तरी माळ घाला. जास्त अपेक्षा करत नाही, एकानं तरी घाला. आणि ज्याला चावत नाही त्यानं दात पळड्यावर तरी घाला. निदान दात पळड्यावर तरी एका तरी म्हाताऱ्यानं लाजावा. तुमच्या सप्त्याला पीक आलं समजा. आणि तुम्ही जर हे काही नाही केलं तर 1, 2 आणि 3 या 3 लोकायला श्रीमंत केलं. तुमचं काम म्हशीच्या गळ्यातल्या ढोण्यावानी. विठाला विठाला निघाला फौज फाटा. महाराज राजे महाराजे हसू लागले की वानरायला अयोध्येत प्रवेश मिळन का? कोण येऊ देणार आहे वानरांना? एवढे बसतील का तिथं? यांचा कोण आदर करील? असे हे फुगराट लोक म्हणू लागले. फुगराट लोक म्हणू लागले. फुगराट. त्याच्यापैकी एका राजाने विचारलं, काय नाव आहे? काय नाव आहे आपलं? साक्षीदंत. बर, कुठे निघालात? आवाज जाऊन नाही, मी नाही बोलणार आरतुर, ते मूर्ख बोलत होता. कुठे निघालात? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा राज्याभिषेक आहे, आम्ही चाललो तर आम्हाला पत्र आलंय. दाखवा आमच्या मालकाकडे. आम्हाला पत्र आलंय. आम्हाला राजे महाराजांनी सोन्याच्या अक्षरातले पत्र दाखिले. गळ्यातच होते त्याच्या बांधलेले, म्हणजे रथालाच लावलेले. ते म्हणले नाही आमच्या मालकाकडे. आणि आमच्या मालकानं डोळ्यातल्या पाण्यानं धुवून इरून बी टाकलंय. आता ते वाचिता येत नाही. पत्राचं स्वागत केलं, डोळ्यातल्या पाण्यानं अभिषेक केला. काय पूर्तता महाराज. हसू लागले ते. त्या वानरानं मारुती रायकडे आला आणि सांगितलं, मालक आम्हाला विचारल्यावर राजा हसत होता. मारुतीरायनं सांगितलं, चलत राहते काय ताण घ्यायचा. हसणाऱ्याला लय टाईम द्यायचा नाही. आपल्याला आयुष्यात 60-65 वर्षाचे इचकिणाऱ्याला आणि हसणाऱ्याला टाईम दिल्यावर आणि मग भजन कवा करता. त्याच्यामुळे मूर्खांच्या जास्ती नादी लागायचं नाही. कधी कधी हत्तीच्या भूमिकेत राहिलं पाहिजे. हत्ती गावातून चालल्यावर लय कुत्रे भुकत येत, पण हत्ती पाहतच नसतो त्याच्याकडे. ही भूमिका वारकऱ्यांनी ठेवायची. हो, ही भूमिका वारकऱ्यांनी ठेवायची. चिमणी हत्तीला म्हणली, दादा हे इतके भुकायले तू कस काय पाहिजे? ते म्हणला, नुसते भुकते डसत नाहीत. हत्तीची त्वचा कडक बी नाही नरम बी नाही, मधली आहे. कुत्र डसलं की दात सगळे मध्ये जाते, पण वापस तोंड घेताना नुसतं थुतरच वापस येते, खोबळा तिथंच राहत. कुत्र बोचरं होतंय. भुंकोनी आस्वान होऊन हिमपोटी नुसतं दुःख पावे. बोचरं होऊन कुत्र बाहेर पडत आहे. त्याच्यामुळे हत्ती म्हणला जिजी, चिमणीला जिजी म्हणला हत्ती. काय हत्ती बी वजनदार. चिमणीला म्हणला जिजी हे नुसते वाव करतेत, भुकत नाहीत. मारुतीरायनं सांगितलं, अरे हे शिबिकेत जरी बसलेत, पालखीत जरी बसलेत, हत्तीवर जरी बसले, घोड्यावर जरी बसले, तरी हे कुत्रे आहेत, नादी लागू नका. चला आपलाच स्वाभिमान आहे तिथं, आपलाच आदर आहे तिथं. वारकरी येत नाही, वारकरी येत, वारकरी पोचले. प्रत्येक राजे महाराजांची व्यवस्था बैठकी व्यवस्था होती. आपल्याकडे मोठ्या कार्यक्रमात VIP व्यवस्था असतील. मोठमोठाले मंत्री आले, त्यांच्या खुर्च्यावर त्यांची नावं असतील, त्यांनी तिथंच बसायचं, तिथंच बसायचं. सगळ्या काही व्यवस्था. एका मोठ्या मंत्र्याच्या वाढदिवसाच्या कीर्तनाला गेलो तर पोलिसांना कोणी कोण मशीन घातली पतात नाही. त्याला वाटलं याच्या कष्ट्यात बॉम्ब आहे का काय.
मी म्हणलं इतका काऊन कष्ट तपासायले, पटका एकदा काढा. मी म्हणलं आता मी आरशात बघून बांधलाय. ते म्हणले नाही पटका काढावा लागतो. काढा पटका आणि त्याच्यात मशीन घातली. काय VIP अवस्था असती पाहून त्या लोकांची. हो कष्ट्यात मशीन. त्याला वाटलं मधात बॉम्ब ठेवला काय, कष्ट्यात कसा बसून बॉम्ब. हो पटक्यात बॉम्ब ठेवला काय. मला सांगायचंय की मोठ्या लोकांची VIP अवस्था असते. आपण निंदा करणार नाही, किडे पडते जिभेला. महाराज मोठ्याला मोठं म्हणलं पाहिजे. काय करायचं आपल्याला त्याच्याहून. दुसऱ्याचे उकांडे उकारले आपलं काही धकत असतं का. मोठी असतात, मोठी असतात. तुम्हाला एक सांगू का, येलेल्या म्हशीच्या आटलेल्या म्हशीनं नादी लागायचं नाही. प्रकाशराव खरं की नाही. येलेल्या म्हशी सख्या बहिणी दोघी, एका म्हशीला 14 महिन्याच्या फरकानं झालेल्या, एक मोठी बहीण आणि एक लहानी बहीण, दोन्ही कोकण्या म्हशी. 14 लिटर दूध देती आणि एक शिप भर पण देत नाही. ती आलिकून बांधली, बुडाकडी मका खाला. आणि जी दूध देते ती पलिकून पाडली, बिटीपासून वरची मका. कमरातच बिटी असतील मकाची. त्या बिटीपासून वरची मका दुधावाल्या म्हशीला आणि बिटीपासून खालची मका आटलेल्या म्हशीला. गंजा शिंगाडा हाणू लागली. शिंग हाणू शेंडे तुटले, पण तरी मालकानं तिकून मका टाकलीच नाही. दुधाची मसड म्हणजे मोठी व्यक्ती आणि आटलेली मसड म्हणजे गरीब व्यक्ती. आपण गरीब माणसं असतो, कशाला दुधाच्या म्हशीचे वरखंडे काढायचे. विठाला विठाला विठाला. मोठी असतात, VIP असतात. ह्या राजे महाराजांची बैठकी असतात. एकाही राजाला अयोध्येच्या बाहेर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र घेण्यासाठी आले नाही. एकाच पुराव्यात आपलं कीर्तन संपते मला असं वाटतं. पण मी उभाट्या पाळी हाणायलो, रान कमी होईल इतकं समजा. पाळी जास्त होती मग फटे सोडून हाणीन. मला तशी बी पाळी हाणता येते रगडीनं पण. विठाला विठाला. एका राजाच्या स्वागताकरता मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र अयोध्येच्या बाहेर नाही. पण निरोप कळाला सुमंताकडनं. मारुतीराय आणि 18 पद्म वानर 72 कोटी रीत 56 कोटी गोलांगूळ राज्याभिषेकासाठी येत आहेत. त्यावेळेला सोन्याच्या ताटात सोन्याची निरंजनी घेऊन जगाची माय येशीच्या बाहेर उभी आहे. येशीच्या बाहेर उभी आहे. सोन्याच्या ताटात सोन्याची निरंजनी, जगत जननी सीताई साहेब येशीच्या बाहेर. श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला अक्षिदा घेऊन येता. सीताई साहेबानं सगळ्याच वानरांना ओवाळलं आणि या तिघींनी सगळ्यांवर अक्षदा टाकल्या सगळ्यांनी. महाराज सगळे राजे महाराजे पाहत होते, दातानं जिबा दाबीत होते. अरे बापरे काय वानरांचा पुरुषार्थ. आपल्याला खापराच्या पंक्तीत पण नाही ओवाळलं नाही कोणी. खापराची पण पंक्ती नाही आपल्याला, खापराची पण सोन्याच्या निरंजनीत ओवाळलं. एक राजा म्हणला ओवाळू दे ना, आपल्याला खुर्च्यात बसायला हे कुठं बसतेन. तेव्हा हे मंडप नव्हते राजे भाऊ. आंब्याच्या जांभळीच्या पानाचे मंडप होते, त्याला आडव्या दांड्या लावलेल्या. आणि विचारलं मारुतीरायनं आमची बसायची काय व्यवस्था आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रानं डोळे झाकून विचार केला यायला बसावंच कुठं. आणि मग सीतेकडे पाहिलं आणि सीतेने सांगितलं हनुमंत इकडे या, बुद्धिमतान वरिष्ठम. तुमच्या बुद्धीपुढं आमची बुद्धी चलत नाही, तुम्ही ठरवा कुठं बसवायचे. खुनिल्याबरोबर वानरायनं उड्या हाणल्यानं आडव्या बल्ल्यावर. खाली राजे खुर्च्यावर आणि आडव्या लाकडावर वानर शेपटीनच मुकुट हाणीत होते. शेपटीनच मुकुट हाणले, शेपटीनच. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर तर म्हणायचे वानर त्याच्या मुकुटावर. पण मी नाही म्हणत. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर आणि वैकुंठवासी जालना परिसरात एक महात्मा होऊन गेले खनेपुरीकर बाबा. खनेपुरीकर बाबा ते तर म्हणायचे फुगिरायचे मुकुट यायच्या शेपटीनं त्याची धूळ गेली. कारण पवित्र शेपटी होत्या वानरांच्या, माळकऱ्यांच्या होत्या. केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती. चारी मोक्ष त्यांच्या दाशा होत्या.
आणि देवता त्यांना नमस्कार करायचे. ते किती पवित्र असतील, किती पवित्र, किती पवित्र. आणि एखादा मोठा एक जण म्हणला मी लय पैसा आलाय पण बायको कदरली तुला, तू इतका पवित्र आहेस, पप्याची बाय कदरली तुला, कसला पवित्र आहे. यांच्या शेपटीच्या अग्रपुच्छा अग्रभागेशु हेमत्तेजो भयजना हा. कारण हेम म्हणजे सोन्याचे मुकुट शेपटीच्या अग्रभागाने, त्या शेपटीच्या गुच्छानं ती शुद्ध झाली. काय ताकद. सुरू झाला राज्याभिषेक. काय पुरुषार्थ आहे बघा मोठ्याच्या संगतीत राहिल्यावर. राज्याभिषेक सुरू झाल्याच्या नंतर 2 संविधा कमी पडल्या. हवनो विधी भयो पलाशस्थितानां शमीपत्राभयस्थितानां येत च्युततरु भयो. च्युततरु म्हणजे आंबा, पलाश म्हणजे पळस. हा शमीपत्रा यजायते पालवी, अशा 11 वनस्पती लागतात, त्याच्यातल्या 2 नाहीत. आणि मग प्रधानाला सूर्यवंशाच्या कुलगुरूनं सांगितलं याच्यात 2 वनस्पती नाहीत, आणायच्या कुठं, आत्ता तोडून आणतो. पण निषधो पर्व कालाम तरोयाम शाखा भेदस्ततेवचा. सूर्यवंशाच्या कुलगुरूनं सांगितलं आता झाडाची फांदी तोडायला निषेध आहे, या पर्व काळावर फांदी तोडता येत नाही, ती तोडली तर हवनामध्ये सामुग्री जमत नाही. मग करायचं काय, राज्याभिषेक लांबवा, राज्याभिषेक लांबवा. ही दुसरी वेळ आली आता. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र म्हणले का आपलं नशीब फुटकय. मागच्या वेळेस मारुतीरायाची जागा चुकली, राज्याभिषेक लांबला, आणि आता 2 झाडाच्या काड्या मिळून त्या कले लागतात का 2-3 क्विंटल. इतकाल्या 2 काड्या असल्या की त्या समिधा झाल्या, आणि त्याच नाही तर आता तोडता येत नाहीत. रामचंद्रांना, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना मारुतीरायाने विचारलं खिन्न को भवा, हा आपण नाराज कशा करतायत. काही नाही, 2 वृक्षाच्या समिधा पाहिजे, झाडाच्या फांद्या पाहिजे, आणि त्या आज तोडलेल्या नाही पाहिजे. वानरायला ऊन लागू लागलं म्हणून झाडाच्या फांद्याच घेतल्या होत्या हातात चालताना. वानरायला ऊन लागू लागलं म्हणून झाडाच्या फांद्या अशा झुपकेदार पानाच्या चालताना छत्री धरल्या आणि हातात घेतल्या होत्या. आणि मारुतीराय म्हणले आमक्या झाडाचा यतिदंत म्हणला त्या 4ही झाडाच्या फांद्या मायाच हातात होत्या. कुठं टाकल्यास म्हणला हे राजे म्हणले गर्दान येऊ नका म्हणून येशीच्या बाहेर टाकल्यात. शेवटी वानराने आणलेल्या फांद्या सुद्धा जगाच्या मालकाच्या राज्याभिषेका करता कामी येतात. वारकऱ्यानं केलेली पूर्तता ही विश्वाच्या मालकाच्या कामी येते, इतकी लक्षात ठेवा. काय ताकद आहे, किती मोठी श्रद्धा आहे. झाला राज्याभिषेक. राज्याभिषेक झाल्याच्या नंतर आजही लक्षात ठेवा, लग्नामध्ये फोटो अगोदर गरीबाचे का आधी श्रीमंताचे. तुम्हाला गिरगावच्या बाळ्याची शपथ वेगळी खरं बोला. आधी कोणाचे फोटो असते राजे भाऊ? श्रीमंताचे. मग मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा राज्याभिषेक झाल्या अगोदर भेटायला कोण गेला असन? राजे महाराजे. मग काही राजांनी 100 हत्ती आणले होते, काहीने 1000 घोडे आणले होते, काहीनं सोन्याचं सिंहासन आणलं होतं, काहीनं सोन्याचे ताट आणले होते, कोणी सोन्याचा मुकुट आणला होता, कोणी राजहंसाच्या पंखाची गादी आणली होती. काय काय भेटी आणल्या असत्या. हे रांगेला लागले देवाला देण्यासाठी. आणि तितक्यात एकाच वानरानं सांगितलं हनुमंता या सगळ्या लोकायला वाहनं आहेत, आपल्याला पायी पायी जायचंय, आपल्याला किती अंधार पडेल, यायच्या अगोदर आपलं दर्शन होईल का? हरिप्राप्तीशी उपाय सांगतोय. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. आपल्याला पायी जायचे. रान वन वडे खोडे नद्या नाल्या सरोवर हे सगळे ओलांडून जायचे पंडित भाऊ. आपल्याकडे बॅटऱ्या नाहीत, आपल्याकडे भालदार नाहीत, चोपदार नाहीत, तलवारी नाहीत, ढाली नाहीत, भाले नाहीत, काहीच नाहीत. आपल्याला रानावनातून जायचे. आपली किती बिकट परिस्थिती असेल. आणि सगळ्यांचे दर्शन झाल्यावर आपला दिवस माळवून आणि तिथून पुढं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण बंदिरात्र कापायची का? हनुमंत आपलं दर्शन होईल का? मारुतीरायनं तोंड दाबलं. मूर्ख आहेत का काय? मी नाही म्हणलो बरं का. मारुतीराय म्हणतात मूर्ख आहेत का काय? आपण आपल्या लायकीनं राहिलं पाहिजे. आपण वानर आहेत, आपण वानर आहेत, आपण वानर आहेत. 5 मिनिटं ते वानर शांत बसलं आणि त्या वानरानं लगेच सांगितलं आपण वानर आहोत पण शुद्ध अंतकरणी आहोत. आपण वानर आहोत पण भगवंताला हृदयात ठेवणार आहेत. यांच्यासारखे पैशावाले नसतो, पण आपण गरीब जरी असलो तर आपण भिकारी जरी असलो तरी पंढरपुरातले होईन भिकारी पंढरीचा वार करी. असेत आपण, असेत आपण. मारुतीरायचा चेहरा पडला आणि सीताई साहेबांनी पाहिलं. अंजनी नंदन जी
काय वानरांची इच्छा आहे दर्शन घ्यायची. बर 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 बर. भाऊजी, जीवैनी साहेब, भाऊजी म्हणजे लक्ष्मणजी. जीवैनी साहेब, काय आदर हो, काय आदर. मी नेहमी सांगत असतो, संसारातल्या माणसांनी 2 व्याख्या सांभाळा. तशा 55 आहेत, पण एकच सांगतो व्याख्या. मोठ्या भावानं लहान्याच्या बायकोला लेकीचा दर्जा द्या, आणि लहान्या भावानं मोठ्या भावाच्या बायकोला आईचा दर्जा द्या. जगात कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. कोण्याच आहिकची धड नाही त्याची परत्रपुसशी काही. जे संसारात नीट वागत नाहीत ते भडे वैकुंठातण्याच्या लायकीचे आहेत का सुंबळे. विठाला विठाला भाऊजी, जीवानी साहेब, हे काय ऐकता का. लहान तोंडी मोठा घास घेते. पण भाऊजी, आज तुम्हाला उपकार फेडण्याची वेळ आली. अप्पा, सीताई साहेब लक्ष्मणजीला म्हणतात, आज तुमची उपकार फेडायची वेळ आली. काय काय वहिनी साहेब, ज्यानं द्रोणागिरी पर्वत आणून तुम्हाला वाचविले, प्रकाशराव, ज्यानं द्रोणागिरी पर्वत आणून तुम्हाला वाचिले तळेगावकर, त्या मारुतीरायाच्या ऋणातून मुक्त होण्याची आज वेळ आहे. त्या मारुतीरायाची एकच इच्छा आहे की वानरांना अगोदर दर्शनाचा मान द्या. आणि लक्ष्मण भाऊजी म्हणले, वहिनी साहेब, इतकं काय तुम्ही काकुळतीनं बोलायले. आडवे येळू बांधा. कोणाच्या पुढे माहितीये का. मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादा, गुमास्ता, भालदार, चोपदार. तुम्ही नाही, तुम्ही वारकरी संप्रदायातले, आपण साधी माणसं आहेत. ते त्यांचे चोपदार. रांगेला आडवा येळू, रांगेला आडवा येळू. आणि लक्ष्मणजीनं सांगितलं, हनुमंतराय, तुमची फौज. वानरांची कला आहे का. तारा उंचलतो, तारा उंचलतो, तारावून. वानर भैमुगाच्या रानात गेल्यावर बघा, असा नुसता उपटीत झटकीत नाहीत, उपटीन आणि उलटी उडी हाणणं. आपण मात्या माती झटकती. काय कला महाराज. वानर जर टमाट्याच्या शेतात गेलं ना तर वरचं कातडं खात नाही. एकही बाई नाही तिला टमाट्याचं कातडं काढता येते. आणि काय वानराचे नखन, काय 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 काम असं. वानर वांग तोडून खातच नाही, बरोबर काट्याच्या तिथं धरतं, तितकाच चपटा हाणते गाभ्याचा. आपण बंगाळे बैंगन खातो, गरगट शिजवायचे बंगाळे, ते गरगट्याच्या कामी बैंगन बंगाळे. काय वानरायचं. शेतकरी आहे मी, त्याच्यामुळं कळते. बस झालं इतकंच पुरुषार्थ, अजून लय मोठं आहे. मग उद्याच्या कीर्तन करा ना, कवा कीर्तन करावं, तो थ्रोक जाईन आपलं वांगच आहे का नाही. त्याच्यामुळे आपल्या रांगेत ट्रॅक्टर किती महागायचं घ्यावं, पण आपला बांधा आला की फिरलं पाहिजे. हो, लयच चालायला म्हणून घातलं दुसऱ्याच्या केळीत, रुमण्यानंच हाणला. आपल्या आपल्या ह्याच्यात चला निघाले रांगेनं. बरं, रांगेनं निघाल्याच्या नंतर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पुढे प्रसाद होता. प्रसाद होता, प्रसाद प्रसाद. एका मुठीत हा प्रसाद घ्यायचा आणि एका मुठीत हा प्रसाद घ्यायचा. सांगता येईल कोणता कोणता प्रसाद होता. एक सांगतो मी, फुटाणे. दुसरा सांगन, सांगन दुसरा फुटाणे. महाराज, वानरायचा प्रसाद पिणाऱ्याने घेतला. हे काऊन फुटाणे खातेत का नाही. वानरांचं आहे बरं. अजूनही ब्रह्मगिरीला वानर काय खातेत, फुटाणे. हो हो हो, त्याने घेतलं. याय ना काजू खाल्ले पाहिजे, पिस्ता खाल्ला पाहिजे, बदाम खाल्ले पाहिजे, ते दबलेले उमरं खाल्ले पाहिजे, अंजीर खाल्ली पाहिजे. ते फुटाणे खरं वानरांचा प्रसाद आहे. म्हणून शनिवारी गुळ आणि फुटाणे मारुतीरायाला ठेवायची पद्धत आहे. तो वानरांचा प्रसाद आहे, वानरांचा प्रसाद आहे. हे तुम्ही नका टाळ्या वाजू, तुम्ही लय येडेवानी करतात. मारुतीच्या तोंडाला पेढा लावतात, जरा लांबून पाया पड जा, जळून जातान. हो, लांबून. माझ्या माईंनो तुमच्या चपला सगळं पाया पडतोय. गावजेले हनुमान बहार. एक बाई म्हणली, आम्ही पाया का नाही पडा, मारुती डोक्यावर घेऊन नाच. मला काय घेणे, काय घेणे. पुराण सांगते म्हणून मी सांगतोय. हो, आदर केला पाहिजे. पांडुरंगाच्या तोंडाला सुद्धा तुम्ही पेढा लावायचा नाही. तोंडाला पेढा लावायची पद्धतच नाही. प्रसाद खाली ठेवायची पद्धत आहे. त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायची पद्धत आहे. अर्धा तोंडाला लावतीन, अर्धा उरलेला प्रदक्षिणा घालताना भिताडाला मागून चिटकिती.
लय भिताड मागून पण पिढे देव मागून खातो का? दम नाही ओ कीर्तनाला, दम नाही. गुण कोणाला आहे? नका माझ्या माईंनो असं नका करी जाऊ. चंद्रभागेत जर गेल्या ना, एक दुरण विकत घेत्यान, त्याच्यात फुलवात ती पेटिली आणि त्याला दुरण चंद्रभागेत सोडून दुपारा चंद्रभागा पेटिली. सक्रातीच्या दिवशी जर 108 वातीचा जोडगा तू या डोसक्यावर पेटीला तर कशी म्हणशील, काय गार लागायला जिजी वचाबाई, काय गार लागायला चौत्राबाई. किती चंद्रभागेला दुःख होत असेल महाराज, किती चंद्रभागेला दुःख होत असेल. हा असलं करू नका माझ्या माईनो, नका करू. ऐका येड्या बाळ्याचं, गिरगावच्या बाळ्याचं ऐका. नका चुका करू, अशा नका चुका करू. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. हो, काही पण करायचं नाही, काही पण करायचं नाही. काय सांगावं या काळात, काय उपयोग आहे आपल्या बोंबलण्याला. श्रीमंताच्या बायका शेवंतीत ठेका धरायल्यात. नवरदेवाच्या पुढं घोडं लाजू लागलं. घोडं तो घोडं मला बोलत होतं. मला पहिल्यापासून घोडीवर आहे का नाही प्रकाशराव, मी शेतात घोडीवर जातो. हो, 4 पायाच्या घोडीवर जातो, मला घोडीवर बसता येते. हो, तो घोडं लाजू लागलं तर मी घोड्याला म्हणलं काऊन लाजायला. ते म्हणलं माझ्या जीवनात इतका पानचटपणा पाहिलाच नाही, नवरदेवाची मायन पुढं नाचायली. हो बरं जाऊ दे म्हणला, तिला लय मोठा हुंडा आलाय त्याच्यामुळे ती फुगली. पण नवरीच्या माईने हिशोबात राहत तिनं पण पदर सोडून ठेका धरलाय. हे कोण पाप केलं माहिती का राजे भाऊ? हे पैशावाल्यानं. आपल्या संप्रदायात, रामायणात, भागवतात, शिवपुराणात सुद्धा बाईला नाचायचा अधिकार नाही. ही आपल्या संप्रदायाची पद्धत आहे. महाराज या संप्रदायात एवढी दर्जेदार माऊली झाली, एवढी दर्जेदार की तिनं ज्ञानोबरायला आदेश द्यावा. ज्ञानोबरायला आदेश द्यावा. बोला बुवा. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. हो जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. करी पुढे देवनाथ पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग अभंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. मतलब तितकंच घ्या. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. काय पुरुषार्थ असेल जनाबाईंचा. कोण ज्ञानोबा आहे? भाषा 56, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, मैशी पुत्रा मुखे बोलवणे. साक्षात्कारे बुवा, चमत्कार नाही. आणि आपल्यातले जरा जुरा पैशावाले चमत्काराला नमस्कार करते. आमच्या महाराजांनी राखुंड्याचा रुद्राक्ष केला. आमचे महाराज नुसता पालाच खातील, शेळ्या बी पाला खात्यात. या संप्रदायात साक्षात्काराला किंमत आहे, चमत्काराला नाही. ज्ञानोबरायने भिंत चालवणं साक्षात्कार आहे. तुकोबरायने शिवजी कासाराचं पोरग उठवणं साक्षात्कार आहे. हा जनाबाईच्या ताटात जगाचा बाप जेवतोय साक्षात्कार आहे. त्यांनी गौरीला हात लावल्या विठ्ठल म्हणती साक्षात्कार आहे. कबीराचा शेला राम राम म्हणतोय साक्षात्कार आहे. काय पुरुषार्थ या संप्रदायातला. ऐका माझ्या माईंनो, काय जनाबाईंचं अस्तित्व तुमच्यातलं. गाथा पाठ करा, ज्ञानेश्वरी पाठ करा, सर्व मालिका पाठ करा. वजनात गाथ्याचं पारायण करायचं महिलांनी, वजनात ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. तुम्ही तुमच्यात हो हे कोणीकडे फिरत येत काय मुंगळ्याच्या नादी लागायचं नाही. मुंग्या शिस्तीत असतात. सोपं उदाहरण सांगू का बुवा? ह्या सगळ्या मुंग्या किती शिस्तीत बसल्यात बघा ना. बघा ना मुंगळे, तुर्कस्तान, अरबस्तान, बलुचिस्तान आणि हे मधलं
भारतस्थान. मुंग्या कधी बी रांगेत असतात, रांगेत. मुंगळे कोणीकडं इकडं तोंड इकडं ढोपर, काय मिळत नसतो मुंगळ्याला. कसे बसले बघा ना. माझ्या लहानपणी इतकं लांब तमाशाला बसत होते, तेव्हा लाईट नव्हते ना, मग ते काडी वाढायची. हो, तुम्ही म्हणताल इतका कसा तमाशाचा अभ्यास आहे. 150 एकर ज्याने इकल्यात ते मला भेटलेले आहेत. ज्यानं 150 एकर फुकल्यात का तमाशामुळं ते मला भेटलेले आहेत. इतकी काही मला इतकी जमीन होती, गेली कशात तर म्हणला काड्या ओढूच. आणि काड्या कस काय म्हणला लांबून वाढायचो, मग काडीच्या उजेडाकडे येत होते. कीर्तनात जवळ बसण्याचा प्रयत्न करा. तुमच्या चुका काढत नाही, माझी लायकी नाही, माझा अधिकार नाही, माझी योग्यता नाही, माझं ते बळ नाही. पण आपला धर्म उंच न्यायचा असेल तर नाममंडपात बसत जा, ही तुम्हाला कळकळीची विनंती करतोय. विढाला विढाला सुरू झाली दर्शन वानरांची. इथपर्यंत आलतो ना. एक प्रसाद फुटाण्याचा आहे, दुसरा नाही सांगणार. गुत थोडं घेतलं. नाही 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 नका सांगू, मीच सांगेल दुसऱ्या कीर्तनात. 2 प्रसाद होते, 1 फुटा. नाही नाही, वा वा वा. संचयमुळेच मोठमोठाली माणसं पडलेत. एक जण म्हणला मला त्या गावानं मतदान हाणलं नाही. अरे त्या गावावर खडे फोडू नको, तू या गाडीत बसणाऱ्यानं तू विरोधात प्रचार केलाय. संचे फुटले की मोठाले पडत असते. तुम्ही माझ्या संचेत जरा हिशोबात राहा. विठाला कशामुळे राखून ठेवतो माहितीये का पवार बुवा? हे हुशार व्हा, तुम्ही हुशार व्हा. तुम्ही जितके साधना करतात ना माझ्या राजांनो, तितकी आमची लोक नीट कीर्तन करतील. आणि तुम्ही जितके गबाळ्यावानी राहताल का, गाणे म्हणून तुम्हाला बुक्का लावून जाऊ. विठाला विठाला शोधा आपला याचा धरीना अभिमान, करीना पुले जतन. आपल्याचा स्वाभिमान धरा, आपलं लक्षात ठेवा. पहा पुराणाचा इतिहास, पहा वेदाचा इतिहास, पहा शास्त्राचा इतिहास. माझ्या माईंनो जनाबाई वाचा, वाचा जनाबाई. माझ्या माईंनो मीराबाई वाचा. 12,000 एकर जमिनीवाल्याची पोरगी, 12,000 एकर जमीन तिच्या बापाला. आणि द्वारकेतले मालक तिच्या सोबत नाचायचे. वरिले सावळे परब्रह्म, द्वारकेचा बाप तिला गप्पा करीत बसायचा. 12,000 एकर वाल्याची पोरगी. काय पुरुषार्थ आहे. हा, राधा पहा भागवतातली, ह्या मोठ्यांचा इतिहास पहा. राष्ट्रमाता जिजाबाई साहेब वाचा, सावित्रीबाई वाचा. या देशातल्या भगवान शिवशंकराच्या मंदिराचं अस्तित्व जिनं कायम ठेवलं, देवी अहिल्याबाई वाचा. या देशाची घटना लिहिणाऱ्या व्यक्तीची धर्मपत्नी रमाबाई वाचा. चांगल्यांची चरित्र वाचा माझ्या माईंनो, वाचा वाचा वाचा. ह्या टीव्हीतल्या मालिका नका पाहू. सासून सुनाच्या झिपुट्यात ओरड्या आणि सुनानं एका बुक्कीत सासूचं नाक फोडलं. हे कशाला पाहिली बाई? तुही सून तुला राखेल टाकून फुकीन. नाही का भाऊ? चांगलं वाचा 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 माझ्या माईंनो, वाचा वाचा. खूपशा या देशातली पद्मिनी वाचा, या भारत देशातली मेवाडची पद्मिनी वाचा. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा व्यक्ती तिच्या शरीराला स्पर्श करण्यासाठी आला. जोहार नावाच्या कुंडामध्ये 2700 मैत्रिणी घेऊन विस्तू टाकला. जोहार कुंड पेटवलं आणि 2700 मैत्रिणीसोबत स्वतःचं शरीर जाळलं. पण या देशातल्या अल्लाउद्दीन खिलजी नावाच्या पापी व्यक्तीला अंगाला हात लागू दिला नाही. त्याच्यातल्या तुम्ही आहात, त्याच्यातल्या तुम्ही आहात. महाराज पद्मिनीचे मालक रडत होते. विषांतर होते. पुन्हा मी येतो, मला एसटी लांबून न्यायचा नाद आहे. डिझेल बाहेरचं असते म्हणून राजू भाऊ. पण मी बस स्टँडला नेतो, इतकं लक्षात ठेवा. कडव्यावर येणार आहे, ताण घेऊ नका. इकडं तिकडं गप्पा नाही आणणार. राजाला दुःख वाटलं, रडू लागले. काय सांगितलं पद्मिनीनं? मालक, सर्पाच्या माथ्यावरचा मणी, सर्पाच्या माथ्यावरचा मणी मेल्याशिवाय कोणाला घेऊ देत नाही. आणि एक वाक्य माझ्या अष्टादश संतांपैकी मालकांचं वाक्य, त्याच्यातलंच, पतिव्रतेचे स्तन विध्वंशिल्या प्राण हाताने, विध्वंशिल्या प्राण हाताने. जीव गेल्याशिवाय पतिव्रता अंगाला हात लावू देत नाही. त्याच्यातली पतिव्रता माझ्या माईंनो तुमच्यातली आहे. पद्मिनी तुमच्यातली. तुम्ही इतक्या पवित्र आहात. म्हणून शास्त्राच्या बाहेरचं काम नकोय माझ्या माईंनो. कारण का सांगतोय? या देशाची संपत्ती
माझे राजे नाहीत, माझे तुकोबराय नाहीत, माझे ज्ञानोबराय नाहीत. माझ्या राजांना, माझ्या तुकोबरायांना, माझ्या ज्ञानोबरायांना जन्माला देणारी आई या देशाची संपत्ती आहे. देशाची संपत्ती रयतेचे राजा छत्रपती शिवरायांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब, तुकोबरायांच्या मातोश्री कनकाबाई आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या मातोश्री रुक्मिणी आईसाहेब, स्वामी विवेकानंदांची आई, धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापांची आई ह्या देशाची संपत्ती. आता राज्यराणी व संपत्ती. म्हणून मला इतकं तुम्हाला बोलावंसं वाटतंय, इतकं बोलावंसं वाटतंय. हे भय केले ना, हे जर भय केले ना, काय त्यातली आई आपल्या लेकरांना घडू शकते. पुन्हा एकदा सांगतो माझ्या माईंनो, तुमच्या चपलाला वंदन करतो. तुमची पोरगी चुकीचा पोशाख घालून गॅदरिंगमध्ये पाश्चिमात्य गाण्यावर नाचू देऊ नका. तुम्हाला माझ्या रयतेच्या राजा छत्रपती शिवरायांची शपथ आहे. नका नाचू देऊ, नका नाचू देऊ. चांगली पार्ट द्या त्यांना, पाश्चिमात्य गाण्यावर नका नाचू देऊ. या सप्त्याला गुण आला असं समजायचं, पीक आलं समजायचं. विठाला विठाला दर्शन घ्याय सुरुवात झाली, दर्शन सुरू झाले. दर्शन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पायाला केशर चंदनाचा उटीचा लेप होता, लेप होता. शत्रुघ्न नावाच्या व्यक्तीनं सांगितलं, दुरून नमस्कार करा. वानर वापस, तळेगावकर वानर वापस. मारुतीरायने सांगितलं, काय झालं? आम्ही वानर आहेत म्हणून कपाळ पायाला लावू देईनात, आमच्या हाताला नख आहेत म्हणून पायाला हात लावू देईनात. देवानं पायाला हात लावू देवा, कपाळ लावू देवा, तरच आमचं खरं, नाही तर आम्हाला दर्शन घ्यायचंच नाही. मारुतीरायने सांगितलं, मालक पडू द्या पाया, मी कुठं नाही म्हणतो. म्हणले मालक नाही म्हणले, शत्रुघ्न मालक म्हणले. शत्रुघ्न मालकांनी मारुतीरायाची माफी मागितली. वानरांना सांगितलं, कपाळाचं कातडं घासूस तर पाया पडा, नाही तर देवाच्या पायाचं घासा, मी काही नकार देत नाही, मला माफ करा. आणि सगळ्या वानरानं ते पायाची चंदनाचा लेप वानराच्या कपाळाला. आणि मग पुढे गेल्याच्या नंतर एक वानर, कुठून? आता पुढच्या येणं तर पाहिलं, याने दर्शन घेतलं, पण रांगले लांब होती 2-4 किलोमीटर. धरावे संताचे ते पाय सांगतोय, हरिप्राप्ती शिवपाय 2-4 किलोमीटर रांग. तर मागच्याने विचारलं, कुठून? मालकाच्या पाया पडून. प्रसाद हे काय द्या ना आम्हाला. एक मोठी इकडं आणि एक मोठी इकडं. हे पैशावाले का हिसकून घेतील काय सांगताच येत नाही. तेव्हापासून वानेर इथं फुटाने धरतेत, गालात इथं फुटाने धरतेत. आणि ते म्हणले द्या ना, म्हणले उष्टा झाला प्रसाद. एकाही वानरानं फुटाने दिले नाही. दुसरा प्रसाद पुन्हा सांगा तळेगावकर बैठकीत गेल्यावर. तसं तुम्हाला माहीत असेल. आतमध्ये मागचे राजे म्हणले, अरे वानरायचे दर्शन झाले ना, आपण मी आता सोन्याच्या 15 खुर्च्या दिल्यात देवाला. हो, एक जण म्हणला मी 150 हत्ती दिलेत रे. अरे एक जण म्हणला 2500 घोडे दिलेत म्या, 2500 घोडे. एक म्हणला तू हे घोडे जाऊ दे, आपण ज्या मंडपात बसलो ते मंडपच मी लावलाय आणि मला अजून दर्शन नाही. आणि हे कुठून वानर पाला खाऊन आले त्याचं दर्शन. मागचा म्हणला निंदा करू नका, दर्शन कसं झालं विचारा, इकडे या. दुसरं वानर म्हणला जाऊ नको, माणसाचा भरोसा नाही बाबा, इले आगाव माणसं असते, भरोसाच नाही माणसाचा. हो, आज छड्या जोड्या रानात ते हे लागले हाताला. मला कळलं का कशन एखादं म्हणून कशन भरले त्याची पोट. छड्या जोडीत होतो, मला नाद आहे शेतीचा, म्हणून तर इतका रगिलो आणि बोलतो. नको बोलू कीर्तनाला, तुला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. हो, एक जण म्हणला मला आवडलं असं कीर्तन. मी म्हणलं पपेश माईल सांग, तुला आवडलं असं कीर्तन नाही, मालकाला आवडलं असं कीर्तन. तुझ्या बशी बसू का नाचत साडी नेसून. एका राजानं सांगितलं, वानर दादा या इकडं. मागच्या राजाच्या डोळ्यातून पाणी आलं. राजेऊ फक्त जवळ येऊन आम्हाला बोला, येळूच्या कटघऱ्यात उभे होते काही देवानी. हे मला कसं केलं तर या आला. तसं राजे लोकायला दर्शनाला केलं तरी आजू असं केलं. तर त्या कठड्यातून एका राजानं हात जोडे, या इकडं. पाहिलं पुष्पदंताकडं, जा म्हणे काय काम आहे. दर्शन झालं? हो. कशाहून? चंदने. बोट लावू का?
नाही म्हणले, लांबून वास घ्या. नाही हात लावू द्याला वानरान. वारकरी इतके पुरुषार्थी महाराज. प्रसाद इकडे एक आणि इकडे एक. हो, दुसरा प्रसाद लय सोपा आहे हो, त्याचं लय प्रचलित नाव आहे, पण काय आपले धोरणं इचकले त्याच्यामुळे ध्यानात येत नाही आपल्या. आपल्याला असे दुसरेच प्रसाद माहिती तर. चला, पाठीमागचे तपस्वी राजे होते. फार जुनाट व्यक्ती होता, जुनाट प्रजेचं पालन करणारा व्यक्ती होता. आणि त्यांच्यासोबत एक मुरब्बी प्रधान होता. त्या मुरब्बी प्रधानानं राजाला सांगितलं, सरकार एकच विचारा की आम्ही राजे महाराजे असताना अजून रांगेत उभे 4-4 तासापासून, आणि तुम्ही रानातले पाले खाणार वानर असून देवाचं दर्शन घेऊन पायापासला प्रसाद घेऊन आमच्यासमोर वाकुल्या दाखवून चाललात. ही कृपा, ही ताकद, हा देव भेटण्याची शक्ती तुमच्याकडे आली कुठं? इतकं विचारल्याबरोबर वानर ठसठस रडत होतं. इतकंच विचारलं, ठसा ठसा रडत होतं. आली कुठून? तर त्याच्या दंडावर मारुतीरायाचं चित्र होतं. त्याच्या दंडावर मारुतीरायाचं चित्र. दंडावर काही बी गोंदायलेत, कोंबडच कहाड, घुबडच कहाड, यडक्याच कहाड, गेंडाच कहाड, कुत्रच कहाड, मांजरच कहाड. काय टॅटू म्हणतात का त्याला? टॅचू का टॅटू? काय काय इथंच कहाड, इथंच कहाड, काही काही बी कहाड. हो, काही काही ना चाकूनच नाव लिहिलं. हो, वानरांनी खांद्यावर दंडावर नाव लिहिलं, मारुतीरायचं चित्र काढ, मारुतीरायचं. 5-50 वानर उभी. त्या प्रधानानं राजानं लोटांगण घातलं. देव कोणाच्या कृपेने भेटला महाराज. भाव इतका जागरूक झाला, फक्त डोळ्यातून पाणी येत होतं. बाश काटलं, होठ बंद झाले आणि बोट सरसावलं आणि एकच ताकद उभी केली, याच्या दर्शनाची कृपा आहे, याच्या दर्शनाची. मारुतीरायाच्या दर्शनामुळे विश्वाचा बाप आम्हाला प्राप्त झालाय. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. हरी प्राप्तीसी उपाय, हरी